एक होता शेतकरी. तो शेतात खूप कष्ट करायचा. शेताभोवती त्याने झाडे लावली होती. त्या झाडांवर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावळा राहत होते. त्या झाडांभोवती मुंग्याही राहत होत्या. त्या सर्वांची खूप मैत्री होती. एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोहोचली. शेतात होती सूर्यफुले, पिवळी, धमक, टपोरी आणि टवटवीत. मुंगीला फुले खूप आवडली. ती म्हणाली, किती छान पिवळी धमक टपोरीत सूर्यफुले आहेत. मुंगी गेली शेतकऱ्याकडे आणि ती शेतकरी मुंगीला म्हणाला, अगं मुंगीताई, काय इकडे काय काम आहे तुझं? शेतकरी दादा काम करता सदा करता करणार का यंदा फुलांचा धंदा. हो ग बाई, फुले तोडतो, बिया वाळवतो, तेलासाठी बिया पेरतो, सर्वांसाठी कष्ट करतो. शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला. ती शेतकऱ्याला म्हणाली, शेतकरी दादा, मला एक फुल द्याल का? अगं मुंगीताई, एक कशाला, 2-4 फुले घेऊन जा. मला 2-4 नको, मला एकच फुल द्या. बर बाई, तुला हवे एवढे फुले घे. मुंगीने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले. मुंगी फूल घेऊन घरी आली. घरी येऊन तिने फुलातल्या बिया काढायला सुरुवात केली. बिया काढून झाल्यानंतर काही बिया तिने कोकिळेला दिल्या. काही बिया खारुताईला दिल्या. काही चिमणीला, तर काही बिया कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या. स्वतःही काही बिया घेतल्या. त्यातल्या काही बिया तिने खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या. बिया पाहून कोकिळेच्या कपाळावर आल्या आठ्या. तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया. कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या. चिमणीने पाहिल्या बिया. ती बसली सोलायला. सोलता सोलता तिला कंटाळा आला. काय बाई त्रास आहे, बिया सोलायला मी नाही सोलत, मला कंटाळा. काय बाई त्रास म्हणत ती निघून गेली खेळायला. खारुताई होती चपळ, सारखी होती पळापळ. बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली. प्रत्येक बी लपवून ठेवली. शेंड्यावरून जमिनीवर, जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी खाऊन टाकली. मधमाशी होती मोठी चतुर, काम करण्यास नेहमीच आतुर. बिया पाहून विचारात गडली आणि म्हणाली, काय करावे बियांचे, भले व्हावे सर्वांचे, उपाय काही सुचेना, झोप काही लागेना. झोप काही लागेना म्हणत म्हणत विचार करत करत मधमाशी झोपी गेली. सकाळ झाली. सकाळ होताच चटकन उठली.
बिया घेऊन जमिनीवर आली आणि आनंदाने गाऊ लागली. या रे या मित्रांनो, खड्डा करूया गड्यांनो. या रे या मित्रांनो, खड्डा करूया गड्यांनो. कावळा म्हणाला. कशासाठी कशासाठी? मधमाशी म्हणाली. बिया रुजत घालण्यासाठी. यावर कोकिळा म्हणाली. मला नाही वेळ कामात माझा कधी बसायचा मी. कोकिळा गेली उडून आणि तिकडे चिमणी बिचारी होती झोपून. कावळा म्हणाला. माझ्याच्याने होणार नाही, काम करून दमलोय ग बाई. खारुताई आली सरसर, डोळे फिरवत गरगर. मधमाशीला म्हणाली. ताई ताई थांबतेस का जरा? बघ सुटला छानसा वारा, खेळून घेते पोटभर, तोपर्यंत काम तूच कर. मग मधमाशीने बिया रुजत घातल्या. पावसाळा आला. पाऊस पडला. बिया रुजल्या. रोपटी भरभर वाढू लागली. त्याला पिवळी फुले आली. फुले वाऱ्यावर डोलू लागली. फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली. रुजत घातल्या बियाच्या, रुजत घातल्या बियाच्या. त्याला आली फुले फार, त्याला आली फुले फार. कामाची धरा रे कास, कामाची धरा रे कास. मगच मिळेल पोटाला घास, मगच मिळेल पोटाला घास. अशा पद्धतीने मधमाशीने कमाल केली आणि खूप झाडे वाढवली आणि सर्व पक्ष्यांनाही झाडे वाढवायची सवय लावली.